नमस्ते. आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल. ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय शासकीय पत्रे, प्रमाणपत्रे निर्गमित करताना स्वाक्षरी खाली कौसामध्ये नाव व पदनाम नमूद करण्याबाबत. हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग दिनांक 12 डिसेंबर 2022. सदर परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व मुख्य अभियंता स महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था पुणे यांना माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आलेला आहे. आता आपण हे पत्र सविस्तर जाणून घेऊया. विषय शासकीय पत्रे, प्रमाणपत्रे निर्गमित करताना स्वाक्षरी खाली कौसामध्ये नाव व पदनाम नमूद करण्याबाबत. या परिपत्रकामध्ये संदर्भ आहे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग दिनांक 16 जून 2005. सामान्य प्रशासन विभागाचे उपरोक्त संदर्भाधीन दिनांक 16 जून 2005 रोजीच्या शासन परिपत्रकाचे अवलोकन व्हावे. 2. संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये मंत्रालयीन विभागातून निर्गमित होणाऱ्या प्रत्येक पत्रावर स्वाक्षरी खाली कौसामध्ये अधिकाऱ्याचे नाव व त्याखाली त्याचे पदनाम लिहिण्याची जी पद्धत आहे त्याप्रमाणे राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामधून पत्र निर्गमित करतेवेळी प्रत्येक पत्रावर स्वाक्षरी खाली कौसामध्ये स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव व त्याखाली त्याचे पदनाम लिहिण्याची सूचना देण्यात आलेली आहे. तथापि बऱ्याच कार्यालयाकडून शासनास प्राप्त होणारी पत्रे, पूरक पत्रे, प्रमाणपत्रावर संबंधित अधिकारी यांच्या स्वाक्षरीखाली त्यांचे नाव नमूद करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्या प्रस्तावासंदर्भात अधिक माहिती घेण्याची वेळ आल्यास प्रथम संबंधित अधिकाऱ्याचे नाव शोधून काढण्यातच जास्त वेळ खर्ची पडतो. 3. यास्तव आपणास पुन्हा कळवण्यात येते की आपल्या कार्यालयामधून पत्रे, पूरक पत्रे, प्रमाणपत्रे निर्गमित करतेवेळी शासनाकडून प्राप्त होणाऱ्या पत्रांवर ज्याप्रमाणे स्वाक्षरी करणारा अधिकारी नाव स्पष्टपणे नमूद करून स्वाक्षरी करतो त्याप्रमाणे प्रत्येक पत्र, पूरक पत्र, प्रमाणपत्र या वरील स्वाक्षरी खाली कौसामध्ये स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव व त्याखाली त्याचे पदनाम लिहिण्याची दक्षता घेण्यात यावी. सदरचे पत्र आपल्या नियंत्रणाखाली पत्राचे प्रस्ताव सादर करणाऱ्या सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे अशी विनंती आहे. 4. यापुढे या पत्राची दखल न घेता स्पष्टपणे नाव नमूद न करता फक्त स्वाक्षरी करून शासनाकडे पत्रव्यवहार केल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदर पत्रावर माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांची स्वाक्षरी आहे. आपणास एक आदरपूर्वक विनंती आहे, आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये सदर शासन निर्णयाची लिंक आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेली आहे. तसेच यापूर्वी प्रसारित केलेल्या व्हिडिओची लिंक आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेली असून आपल्या आवश्यकतेनुसार आपण ते बघू शकतात. आपणास पुनश्च एकदा विनंती आहे, आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व आपल्या सहकारी यांना व्हिडिओ शेअर जरूर करा. ग्रामविकास ई सेवा टीम द्वारे आपल्या सुलभतेसाठी दररोज व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात. त्यातील विषय आपणास कसे वाटतात, तसे आपले काही प्रश्न असतील ते आपण कमेंटमध्ये नोंदवू शकतात. ई सेवा चॅनल ही कर्मचारी, अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक, लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी
व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे. ग्रामविकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही. अधिक अभ्यासासाठी अद्ययावत मूळ नियम व अद्ययावत शासन निर्णयांचे वाचन करावे तथा उपयोग करावा. माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्ययावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल. तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी ग्रामविकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही. त्रुटी चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल. बघा, स्क्रीनवर आपणास ग्रामविकास ई सेवा.com हे संकेतस्थळ दिसत आहे. बघा, या संकेतस्थळावर विषयनिहाय शासन निर्णय परिपत्रक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमच्या टीम तर्फे करण्यात आलेला आहे. हा प्रयत्न आपणास कसा वाटतो याबाबतही आपण आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नोंदवावा ही विनंती. ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे आपले खूप खूप आभार. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. धन्यवाद.